चला तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. तर आज बनवणार आहोत आपण सुकटाची चटणी. थंबनेलवरून तर तुम्हाला कळलंच असेल की आज आपण काय रेसिपी बघणार आहोत. तर बघा, कांदा घेतलेला आहे. कांदा अशा प्रकारे मी बारीक कट करून घेत आहे. इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे असे बारीक कट करून घेणार आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची, जर तिखट खात असाल तर बघा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे त्याच्याप्रमाणे हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे बारीक. नसेल खात तिखट तर नाही टाकली तरी पण चालते. त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर मी बारीक कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता एक टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो पण बारीक कट करून घ्यायचा आहे. अशी सुकटाची चटणी छान लागते बरं का. आणि आमच्या इकडे याला सुकट म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा आपण सर्व बारीक कट करून घेतलं आहे. त्याच्यानंतर कढई ठेवायची गॅसवरती. कढई छान गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार. बघा, कांदा आणि मिरची आपण आता पहिले तेलामध्ये परतून घेऊया. त्याच्यानंतर आपला कांदा आणि मिरची चांगली परतली की त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे मी नॉर्मल एकदम. चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व. त्याच्यानंतर आता लाल तिखट घेतलेली आहे मी. त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घेतली आहे. गॅस थोडा स्लो करायचा लाल तिखट टाकताना. आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मी. त्यानंतर लगेच मी आपलं सुकट टाकून घेणार आहे. सुकट छान मस्त निसून वगैरे घेतलेलं आहे. कधी कधी त्यामध्ये खडे पण निघतात ना. तर बघा, व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. लाल तिखटने आपल्या चटणीला रंग खूप छान येतो बरं का. त्याच्यानंतर एकदम थोडंसं असं पाणी शिंपडून घेतलं आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे. मस्त कोथिंबीर आणि चटणीचा छान कलर आलेला आहे. आणि रेडी आहे आपली मस्त सुकटाची चटणी. खायला खूप टेस्टी लागते मंडळी. रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मंडळी. रोज नवनवीन रेसिपी असतात आपल्या चॅनलवरती. आणि व्हिडिओ शेअर करा. अशी सिंपल आणि 5 मिनिटात होणारी सुकटाची चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप म्हणजे खूपच छान लागते बरं का खायला. आणि मला कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झाली आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.